मित्रहो नमस्कार. महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. GS कंटेंट अँड ट्रिक्स बॅचमध्ये आज आपल्याला मूलभूत कर्तव्य पाठ करायचे आहे. आता मूलभूत कर्तव्य हे जे चॅप्टर आहे हे एकदम छोटंसं चॅप्टर आहे आणि या छोट्याशा चॅप्टरमध्ये ज्या काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्ही पाठ केलेल्या असेल किंवा तुमच्या त्या लक्षात असेल. परंतु परीक्षेचा जर तुम्ही काही PYQ जर बघितले तर त्या PYQ मध्ये तुम्हाला असं दिसून येते की तो जो क्रम आहे मूलभूत कर्तव्यांचा तर तो क्रम तुमच्या लक्षात राहत नाही. ओके, तर आजचं लेक्चरमध्ये आपल्याला हे जे काही मूलभूत कर्तव्यांचे जे काही क्रम आहे ते पाठ करायचे आहे. बेसिकली हे जे मूलभूत कर्तव्य जे आहेत हे मूळ राज्यघटनेमध्ये होते का तर नाही. हे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. ओके, तर मग 1976 साली किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले तर एकूण 10 मूलभूत कर्तव्य हे 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 2002 साली 86 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीने परत एक मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं. तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे तर टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये या 11 मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम कोणता आहे यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि खूप मोठे मोठे हे मूलभूत कर्तव्य असल्याने यांचा क्रम ट्रिक्स शिवाय लक्षात राहत नाही. ओके, तर हीच ट्रिक्स आज आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये साधारणतः 10 मिनिटांमध्ये बघायची आहे. तत्पूर्वी अजून एक बेसिक गोष्ट जर सांगायची झाली तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये हे मूलभूत कर्तव्य आहे तर भाग 4A. भाग 4A. मग हा ए कशासाठी तर ॲडिशनल. मूळ राज्यघटनेमध्ये तो नव्हता तर नंतर ॲड करण्यात आला. आणि कोणत्या कलमामध्ये हे मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहे तर कलम 51A. ओके, तर हे गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, तर आजचं आपलं लेक्चर स्पेशली मूलभूत कर्तव्यांचा जो काही क्रम आहे तर तो क्रम लक्षात घेण्यासाठी आहे आणि त्यासाठीच आपण एक ट्रिक्स त्या ठिकाणी बनवलेली आहे. तर हे लेक्चर साधारणतः 10 ते 15 मिनिटाचं असू शकतं. तुम्ही 2 वेळा जर बघितलं तर परत तुम्ही हा जो क्रम आहे मूलभूत कर्तव्यांचा हा विसरणार नाही. चला तर आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर आपल्याला माहित आहे आपल्याला क्रम कसा लक्षात ठेवायचा आहे की पहिलं मूलभूत कर्तव्य हे आहे, दुसरं मूलभूत कर्तव्य हे आहे, तिसरं मूलभूत कर्तव्य हे आहे. असं 11चे 11 मूलभूत कर्तव्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग हे जे खूप मोठ्या मोठ्या ओळी आहे तर ह्या ओळी जशाच्या तशा पाठ करायच्या आहेत का नाही. या ओळीमध्ये काहीतरी कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि कीवर्ड्सचा संबंध त्या मूलभूत कर्तव्याच्या क्रमांकाशी कसा येतो याच्याशी आपल्याला लिंक करायचा आहे. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. तर पहिलं मूलभूत कर्तव्य आहे घटनेचे पालन करणे, त्याचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याचा आदर करणे. ओके, काय आहे पहिलं मूलभूत कर्तव्य? घटनेचे पालन करणे, त्यांचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. मग तुम्हाला सोपा प्रश्न आहे, मग हे पहिल्याच क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे असं कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला माहित आहे आपल्या देशासाठी किती राष्ट्रध्वज आहे तर एकच राष्ट्रध्वज आहे. ओके, या मूलभूत कर्तव्यामध्ये राष्ट्रध्वज हा कीवर्ड आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. मग आपल्या देशासाठी किती राष्ट्रध्वज आहे तर एकच राष्ट्रध्वज आहे. एक देश एक राष्ट्रध्वज. ओके, यावरून तुम्ही लिंक करू शकता की मूलभूत कर्तव्य ज्यामध्ये राष्ट्रध्वज हा शब्द आहे असं मूलभूत कर्तव्य ज्यामध्ये राष्ट्रध्वज हा कीवर्ड आहे ते मूलभूत कर्तव्य पहिल्या क्रमांकाचं आहे. बरोबर, आशा करतो तुमचं हे पहिलं मूलभूत कर्तव्य या ठिकाणी पाठ झालं असेल.
त्यानंतर आपल्याला पुढचं मूलभूत कर्तव्य बघायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचं. दुसऱ्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे आणि त्याचे अनुसरण करणे. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे आणि त्यांचे अनुसरण करणे. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं की हे मूलभूत कर्तव्य दुसऱ्या क्रमांकाचं आहे. तर या मूलभूत कर्तव्यामधील आपल्याला कीवर्ड उचलायचा आहे उदात्त. कोणता कीवर्ड? उदात्त. ओके. मग जो उच्चार आहे उदात्त आणि द्वितीय थोडाफार सारखा आहे. उदात्त आणि द्वितीय थोडाफार उच्चार त्या ठिकाणी सारखा आहे. यावरून आपल्याला असं दिसून येईल की ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये उदात्त हा शब्द आहे तर त्याचा उच्चार द्वितीय या शब्दासारखा आहे, म्हणून हे मूलभूत कर्तव्य द्वितीय क्रमांकाचं आहे. ओके. पहिलं मूलभूत कर्तव्य आपण राष्ट्रध्वज, एका देशासाठी एक राष्ट्रध्वज म्हणजेच ते एक राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज असला की पहिल्या क्रमांकाचं. त्यानंतर उदात्त याचा उच्चार कसा आहे? द्वितीय सारखा, म्हणून ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये उदात्त शब्द राहील ते द्वितीय क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य. ओके. तर आशा करतो हे मूलभूत कर्तव्य तुमचं या ठिकाणी पाठ झालं असेल. त्यानंतर आता आपण तिसरं मूलभूत कर्तव्य बघू. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे भारताची भौमता, त्यानंतर एकता, एकात्मता, उन्नत ठेवणे आणि संरक्षण करणे. उन्नत काय ठेवायचं आहे किंवा संरक्षण कशाचं करायचं आहे? सार्वभौमता, एकता आणि एकात्मता. किती शब्द आहे रे? 3 शब्द आहे. सार्वभौमता, एकता आणि एकात्मता किती शब्द आहे? 3 शब्द आहे. यावरून असे 3 शब्द जर असेल तर हे 3 शब्द असणारं मूलभूत कर्तव्य तिसऱ्या क्रमांकाचं आहे. या पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवू शकतो. मी परत लेक्चरच्या शेवटी हे तुमच्याकडून रिव्हाइज करून घेतो, म्हणजे परत तुम्हाला यांचा क्रम कधीच विसरणार नाही अशी मी तुमच्याकडून आशा करतो. तर या तिसऱ्या क्रमांकाच्या मूलभूत कर्तव्यात 3 महत्त्वाचे शब्द आहे: सार्वभौमता, एकता आणि एकात्मता. 3 शब्द आहे म्हणून ते तिसऱ्या क्रमांकाचं आहे. याद्वारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे मूलभूत कर्तव्य क्रमांक 4. मूलभूत कर्तव्य क्रमांक 4 म्हणजे काय? देशाचे संरक्षण करणे, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. ओके. मग यावरून आता कसं लक्षात ठेवता की हे 4थ्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे? तर आपण लक्षात ठेवू शकतो देशाचं संरक्षण करणे. तर मग कोणत्या ठिकाणी आपल्याला देशाचं संरक्षण करावं लागते? तर 4 ठिकाणी. भूदल म्हणजे भूसीमेवरती संरक्षण करावं लागते. वायुदल, नंतर वायुदलाद्वारे संरक्षण करावे लागते. नौदल म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा संरक्षण करावं लागते. आणि अंतर्गत देशांतर्गत सुद्धा संरक्षण करावं लागते. ओके. तर 4 पद्धतीनं देशाचं संरक्षण करावं लागते. म्हणून देशाचं संरक्षण करायचं, परंतु किती पद्धतीनं? 4 पद्धतीनं. म्हणून हे जे मूलभूत कर्तव्य आहे हे 4थ्या क्रमांकाचं आहे. ओके. संरक्षण किती ठिकाणी? 4 ठिकाणी. म्हणून हे जे संरक्षण करायचं मूलभूत कर्तव्य आहे तर कितव्या क्रमांकाचं आहे? 4थ्या क्रमांकाचं. ओके. आशा करतो हे सुद्धा मूलभूत कर्तव्य तुमचं या ठिकाणी क्लिअर झालं असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढचं मूलभूत कर्तव्य बघायचं आहे 5व्या क्रमांकाचं. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गभेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेस सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. तर या 5व्या मूलभूत कर्तव्यामध्ये आपल्याला कीवर्ड उचलायचा आहे बंधुभाव. ओके. बंधुभाव हा शब्द उचलायचा आहे आणि याचा संबंध 5 याच्याशी कसा जोडायचा? तर बंधुभाव, 5 भाऊ होते, 5 पांडव, त्यांचा बंधुभाव चांगला होता. ओके. बंधुभाव, आपण बंधुभाव कोणाकडून शिकायचा आहे? पांडवांकडून. पांडव किती होते? 5. मग ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये बंधुभाव हा शब्द येईल ते मूलभूत कर्तव्य 5व्या क्रमांकाचं राहील. या पद्धतीनं आपण हे मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवू शकतो. ओके. आशा करतो तुमचा हे सुद्धा मूलभूत कर्तव्य
त्या ठिकाणी लक्षात राहिलं असेल. त्यानंतर आपल्याला पुढचं मूलभूत कर्तव्य बघायचं आहे, ते आहे 6व्या क्रमांकाचं. 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य कसं लक्षात ठेवायचं आहे? आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. लक्षात घ्या, संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. मग हे 6व्या क्रमांकाचं एक कसं लक्षात ठेवायचं? सहाचा पहिलं अक्षर स, संमिश्रचं पहिलं अक्षर स, संस्कृतीचं पहिलं अक्षर स, समृद्धचं पहिलं अक्षर स. या पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. मग ज्या ठिकाणी संमिश्रचा स, संस्कृतीचा स, समृद्धचा स आणि सहाचा स, या पद्धतीनं तुम्ही ते लिंक करून लक्षात ठेवू शकता की ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये संमिश्र संस्कृती आणि समृद्ध हे शब्द येत असेल तर ते 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आशा करतो हे सुद्धा मूलभूत कर्तव्य तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढचं मूलभूत कर्तव्य बघायचं आहे 7व्या क्रमांकाचं. वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, प्राणीमात्राप्रती भूतदया बाळगणे. खूप मोठं आणि खूप अवघड असं हे मूलभूत कर्तव्य आहे. परंतु मग हे लक्षात कसं ठेवायचं की हे मूलभूत कर्तव्य 7व्या क्रमांकाचं आहे, ज्यामध्ये खूप सारे शब्द आहेत. जवळपास 7 शब्द आहेत. वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी, नैसर्गिक पर्यावरण आणि प्राणीमात्रा अशा खूप साऱ्या शब्दांचा 7 शब्दांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. तर म्हणून हे मूलभूत कर्तव्य 7व्या क्रमांकाचं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, तर आशा करतो हे 7व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे 8व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. बघा, आता हे आहे खूप किचकट मूलभूत कर्तव्य. मग हे 8व्या क्रमांकाचं आहे, कसं लक्षात ठेवणार? तर यामधला आपण एक कीवर्ड उचलणार, शोधक बुद्धी. शोधक बुद्धी. मग शोधक बुद्धी याचा संबंध 8 या अंकाशी कसा जोडायचा आहे? तर आपल्याला माहिती आहे विज्ञानाच्या मदतीने आपले एकूण आश्चर्य किती आहे जगामध्ये? तर 7 आश्चर्य आहे. आपल्याला शोध लावायचा आहे 8व्या आश्चर्याचा. तर विज्ञानाच्या मदतीने आपल्याला 8व्या आश्चर्याचा शोध लावायचा आहे. म्हणून मग शोध केव्हा लागेल? शोधक बुद्धी असेल तेव्हा, बरोबर. मग ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये शोधक बुद्धी हा शब्द आहे, याचा अर्थ आपल्याला 8व्या आश्चर्याचा शोध लावायचा आहे. म्हणजे शोधक बुद्धिवालं मूलभूत कर्तव्य हे 8व्या क्रमांकाचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचं मूलभूत कर्तव्य. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे. बरोबर, 9व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे. आता यामध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे की हे मूलभूत कर्तव्य 9व्या क्रमांकाचं आहे. आता हिंसाचार म्हटलं की कोणीही काय म्हणतं की हिंसाचार नको, हिंसाचार नको. मग हिंसाचाराला काय म्हणावं लागते? नाही म्हणायचंय. हिंसाचाराला काय म्हणायचंय? नो म्हणायचंय. हिंसाचाराला काय म्हणायचंय? नो म्हणायचं आहे. नो म्हणजे 9, नो म्हणजे 9. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही ते लिंक करू शकता. से नो टू हिंसाचार, से नो टू हिंसाचार. बरोबर. म्हणून ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये हिंसाचार हा शब्द येतो ते मूलभूत कर्तव्य 9व्या क्रमांकाचं आहे. ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये हिंसाचार हा शब्द येतो ते मूलभूत कर्तव्य 9व्या क्रमांकाचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे 10व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य. राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असणे. ओके, प्रयत्नशील असणे. बघा, हे जे मूलभूत कर्तव्याचा क्रम आहे
हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 10 वेळा प्रयत्न करायचा आहे. हे जे मूलभूत कर्तव्याचा क्रम आहे हा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 10 वेळा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करायचा आहे किती वेळा? 10 वेळा. ओके, प्रयत्न 10 वेळा. ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये प्रयत्न हा शब्द असेल किंवा प्रयत्नशील हा शब्द असेल तर ते मूलभूत कर्तव्य 10व्या क्रमांकाचं आहे. काहून? का बरं? तर आपल्याला 10 वेळा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीनं 10व्या मूलभूत कर्तव्यामध्ये कीवर्ड आहे प्रयत्नशील. त्याच्या आधारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की 10 वेळा प्रयत्न करणे आहे म्हणजेच प्रयत्नशील शब्द असणारं मूलभूत कर्तव्य म्हणजेच 10वं मूलभूत कर्तव्य. ओके, तर आशा करतो हे 10वं मूलभूत कर्तव्य तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर एक शेवटचं मूलभूत कर्तव्य आहे 11वं मूलभूत कर्तव्य. प्रत्येक माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्ष वयोगटातील अपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे शेवटचं मूलभूत कर्तव्य आहे. ओके, आणि शिक्षण हा शब्द त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि एक मुलगा त्या ठिकाणी शिकला पाहिजे. एक मुलगा त्या ठिकाणी शिकला पाहिजे. 11 म्हणजे काय? एका शेजारी एक म्हणजे एक मुलगा त्या ठिकाणी शिकला पाहिजे. तर मुलगा शिकला पाहिजे म्हणजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण हा जो कीवर्ड आहे हे 11व्या क्रमांकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये आहे असं आपण याद्वारे त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण 11 मूलभूत कर्तव्यांचा जो क्रम आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आपण कसं लक्षात ठेवलं? ज्या ठिकाणी एक येतो त्या ठिकाणी आपण बघितलं होतं एक देश एक राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज कीवर्ड असणारा जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते पहिल्या क्रमांकाचं. त्यानंतर आपण बघितलं होतं दोन शब्दानंतर आपण बघितलं होतं उदात्त हा शब्द ज्याचा उच्चार द्वितीय सारखा आहे म्हणून उदात्त हा शब्द असणारा जो काही मूलभूत कर्तव्य आहे ते दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर 3 शब्द होते सार्वभौमता, एकता आणि एकात्मता. हे 3 शब्द असणारं मूलभूत कर्तव्य तिसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर देशाचं रक्षण करायचंय परंतु 4 ठिकाणी भूदल, वायुदल, नौदल आणि अंतर्गत. ओके, 4 ठिकाणी रक्षण करायचं आहे, संरक्षण करायचं आहे म्हणून ते मूलभूत कर्तव्य 4थ्या क्रमांकाचं. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं कोणतं? तर 5व्या क्रमांकाचं पांडव किती असतात? 5. आणि पांडवामध्ये बंधुभाव होता. तर ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये बंधुभाव हा शब्द होता तर ते 5व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आपण बघितलं होतं 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य कोणतं? तर संमिश्र, समृद्ध. ओके, आणि असंच काहीतरी एक स वरून शब्द होता. ओके, तर तो आपण बघूनच घेऊ. संमिश्र, संस्कृती आणि समृद्ध यांचं पहिलं अक्षर स आणि 6चं पहिलं अक्षर स यावरून ते 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि सर्वात अवघड आणि किचकट 7 शब्द असणारं मूलभूत कर्तव्य आहे वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे व प्राणीमात्राची भूतदया बाळगणे. खूप सारे शब्द आहे 7 म्हणून हे 7व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आपल्याला 8व्या आश्चर्याचा शोध लावायचा आहे विज्ञानाच्या मदतीनं. शोधक बुद्धी या कीवर्डद्वारे आपण म्हणू शकतो की ते 8व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि त्यानंतर हिंसाचाराला नाही म्हणा, से नो टू हिंसाचार. नो म्हणजे 9व्या क्रमांकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये हिंसाचार शब्द आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की आपल्याला 10 वेळा प्रयत्न करायचे आहे. ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये प्रयत्नशील शब्द आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला माहीत आहे ते 10व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि एक मुलगा शिकला पाहिजे म्हणजे शिक्षण हा शब्द ज्या ठिकाणी आहे ते 11व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. एक म्हणजे एका शेजारी एक म्हणजे 11. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, थोडं सुरुवात आहे म्हणून आपण कमी कंटेंट घेत आहोत. हळूहळू कंटेंटची संख्या वाढवण्यात येईल परंतु सर्व विषयाचे सर्व कंटेंट तुमच्याकडून पाठ करून घेण्यात येईल त्याबद्दल निश्चित राहा. ओके, तेव्हा भेटू उद्या परत नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.